हाय हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे गवारीच्या शेंगा. गॅसवर कढई ठेवायची, 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं. लसूण थोडंसं लालसर व्हायला लागल्यानंतर आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी ॲड करून घ्यायची. जिरे मोहरी हे तडतडायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये 1 टोमॅटो कट करून ॲड करायचा. टोमॅटोनी छान असा फ्लेवर येतो गवारमध्ये. आता आपण वॉश करून ठेवलेली गवार घेऊ आणि ती त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ. गवार चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. आता गवारमध्ये 1 चम्मच मीठ ॲड करायचं. तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही आहे, कारण मिठाला पाणी सुटतं. त्याला 5-10 मिनटं झाकण लावून शिजू द्यायचं. शिजल्यानंतर त्याला हलवून घ्यायचं. ते 80% शिजलेलं असतं. आता आपण ॲड करू लाल तिखट, हळद आणि जिरे पावडर. ह्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 3-4 चम्मच शेंगदाण्याचं कूट ॲड करू. शेंगदाण्याचं कूट जास्त बारीकही नको आहे आणि जास्त मोठं पण नको आहे. मीडियम असं शेंगदाण्याचं कूट पाहिजे. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 4-5 मिनटं लो फ्लेमवर शिजून घ्यायचं. शिजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि आपली गवार ही तयार झालेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब.